प्रश्न 10वा. कादंबरी, कुचाळक्या, कैवल्य, कृपासिंधू, कर्म दिलेल्या शब्दांचा आकारविल्हे क्रम पुढीलपैकी कोणत्या पर्यायात आहे? आकारविल्हे म्हणजे अ, आ, इ, ई, उ, ऊ या उच्चारानुसार, साऊंडनुसार शब्दांचा क्रम. म्हणजे आपण इंग्रजीमध्ये अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणतो. हां, ABCD नुसार लावतो तसं. मग आता बघू आपण. आपली बाराखडी असते, कशी असते? क, का, की, की, कू, कू त्यानुसार हे शब्द लावायचे. आता प्रश्न काय आहे? कादंबरी, कुचाळक्या, कैवल्य, कृपासिंधू, कर्म. क, का, की, कू नुसार जर आपण बघितलं तर पहिला शब्द काय येणार? कर्म येणार का नाही? हां, कर्म. क, का, की, कू. नंतर क नंतर बाराखडीत काय असते? का असते. का कुठं आहे? का वरनं काय आहे? कादंबरी. हां, त्यानंतर क, का, की, कीचा शब्द आला आहे का? नाही. कू, कूचा आला आहे का? बघा त्यानंतर क, का नंतर कुचा कुठला शब्द आलेला आहे? कू, कुचाळक्या. कू, चा, ल, क्या. त्यानंतर क, का, की, कू, कूचा आलेला आहे का? आणखीन कू, केचा नाही. कै आलेला आहे. परंतु क्रू, पा, सिंधू म्हणताना क्रू दुसऱ्या उकाराचा उच्चार झाल्यासारखा होतो ना, म्हणून कू नंतर हा शब्द घ्यावा लागला आपल्याला. क्रू, पा, सिंधू, सिंधू. आणि नंतर क, का, कू, केचा तर आलाच नाही. कैचा आलेला आहे. कैवल्य, कैवल्य. मग बघा ह्यांचा क्रम काय आहे? कर्म किती नंबरला आहे? ईला. कादंबरी किती नंबरला आहे? इथं लिहू आपण. कादंबरी किती नंबरला आहे? अ नंबरला. कुचाळक्या किती नंबरला आहे? ब नंबरला. कृपासिंधू किती नंबरला आहे? ड. आणि कैवल्य क. मग काय क्रम झाला? ई, अ, ब, ड, क. ई, अ, ब, ड, क कुठं आहे? ई, अ, ब, ड, क. ई, अ, ब, ड, क. ई, अ, ब, ड, क. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला तो पर्याय भेटला. म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 4.